खरब खुर्द गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम चालू आहे। मागील 1-1.5 महिन्यापासून इथं काम चालू आहे, पण पावसामुळे आज अचानकच काल रात्रीचा जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे या नदीला खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये कमीत कमी माझी 14 ते 15 लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती। पण कसंबसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या 14 लोकांना त्या पुरातून बाहेर काढलेलं आहे। माझं नाव विजय वसंत पवार, मी राहणार औरंगाबाद। कसं आहे सर? चालली ट्रॅव्हलचा सब घेतली गेली गेली गाडी गेली रे गाडी। चला घरी जा, आपापल्या जा घरी सगळे गाडी टपरी पे गेली आहे। ते कार गेली कुठे दिसून नाही राहिली गाडी। अरे गाडी कुठे गेली? त्या गाडी ते टपरी वाचत होती ती गेली, मी वाटलं जाते ती गाडी। त्या गाडी चला आता घरी चला, हे इथून कुठलं सगळं मोबाईल वर गेम खेळला गेली गाडी। ते फ्रीजवर जावं ते आलं ते फ्रीजर घेऊन ये। काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती, तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुना आणि कोदवली नदीला ह्या दोन्ही नद्यांचा संगम राजापूरजवळ असल्यामुळं पुराचा मोठा बसलेला होता। त्यामध्ये बाजारपेठेत बरीचशी लोक अडकलेली होती, त्यापैकी 56 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढले। होत आहे तशीच गाडी ॲक्टिवा वाहत चालली होती, तरी हे दादांनी सहकार्य केल्यामुळं त्या व्यक्तीचे प्राणसुद्धा वाचले आणि गाडीसुद्धा सुरक्षित राहील। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।